हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये मी एका मंदिराचे डिटेल्स सांगणार आहे. मी आर्वीला गेली होती तेव्हा हा मी शूट केला होता. हे आहे टाकरखेड आणि हे मंदिर आहे श्री संत लहानूजी महाराज यांचं. हा मंदिराचा मोठा परिसर आहे. इथे मंदिराचे सगळे कार्यक्रम होतात, महाप्रसाद, सप्ताह वगैरे सगळे इथेच पार पडतात, पारायण. त्यानंतर तिथून मग आत गेल्यावर मेन एंट्री ही आहे मंदिराची, जिथे महाराजांची मेन मूर्ती आहे. तर हे आहेत श्री संत लहानूजी महाराज. ही त्यांची मेन मूर्ती, मेन मंदिर आहे हे. इथेच सगळी पूजा वगैरे सगळं इथे होतं. आणि मग या मंदिरातून बाहेर आल्यावर लेफ्ट साईडला किंवा मंदिराच्या अगदी मागेच ही ती रूम आहे जिथे महाराज राहत होते. आणि लेफ्ट साईडला त्यांचं स्नानगृह आहे इथे, आणि पिंड पण आहे. आणि इथून एंटर केल्यावर ही त्यांची मेन रूम. तिथले महाराज वगैरे ते सगळं मेंटेन ठेवतात, सगळं स्वच्छ ठेवतात. इथे ते झोपायचे आणि इथं पण दर्शन घेतलं जातं. तिथून मग मंदिराच्या एका बाजूला ते मोठं पटांगण, आणि ही त्याच्या अपोजिट साईड मंदिराची, ही पण खूप मोठी आहे. इथे ही जी एक रूम आहे, इथे महाराजांचे सगळे वापरलेले सामान इथे ठेवलं आहे. त्यांची काडी, त्यांच्या पादुका, त्यांची सगळी भांडी वगैरे सगळं. आणि इकडे लेफ्ट साईडला छोट्या रूम्स पण आहे भक्तांसाठी आलेल्या राहायसाठी. आणि इथे परत लेफ्ट साईडला तुम्हाला दिसत असेल संस्कृती भवन आहे. तिथे लग्न वगैरे होतात गावातले, आणि बरेच काही छोटे मोठे कार्यक्रम. आणि मंदिराच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला, म्हणजे जेव्हा आपण एंटर करतो त्याच्या अपोजिट साईडला हे एक मस्त गार्डन आहे. तिथे खूप हिरवी हिरवी झाडं आहेत, म्हणजे खूप थंड आहे. उन्हाळ्याचं पण तिथं बसलं की खरंच खूप थंड वाटतं. इतका छान पक्ष्यांचा आवाज येतोय ना इथे. आणि बरंच मोठं हे गार्डन आहे. मी शेवटपर्यंत गेली आणि परत वापस आली. आणि इथे पाण्याचं पण आहे. रात्रीचं खूप छान दिसत असेल ते स्प्रिंकल सुरू झाल्यावर. तिथे त्यात लाईट्स वगैरे पण आहेत. आणि गार्डन बघून झाल्यावर मग आम्ही दुसऱ्या साईडला गेलो. तिथे एक काका भेटले आम्हाला. म्हणजे माझ्या आजोबापासून आम्ही या गावाशी खूप कनेक्टेड आहे, त्यामुळे सगळे ओळखतात इकडे. टाकरखेडचीच खोंडे. माहिती आहे, आता समजलं, आता लक्षात आलं, आता लक्षात आलं. तुमचं चांगलं आहे ना, सर्वच बरोबर आहे. नाही मस्त आहे तुमचं. तर मग आम्ही तिथून मंदिरातून गार्डनमधून बाहेर आल्यावर या हॉलमध्ये आलो. हा नवीन हॉल झाला आहे आत्ता मंदिराचा, स्पेशल जेवणासाठी, प्रसादासाठी. आणि हे त्या हॉलचं किचन आहे. यांनी शेगावसारखं थोडं ट्राय केलं आहे. ट्राय नाही म्हणता येईल, शेगावसारखंच यांनी केलं आहे. सगळं नीट नेटकं व्यवस्थित. तसेच बेंच आहेत, एकदम क्लीन आहे. मोठा हॉल आहे. आणि रोजचा महाप्रसाद, जेवण वगैरे सगळं इथेच होतं भक्तांचं. तर असं छान तिथं पण छोटंसं मंदिर आहे, महाराजांची मूर्ती आहे. आणि मग तिथून बाहेर आल्यावर सरळ गेलं की लगेच तिथे छोटंसं गोरक्षण आहे. मंदिराच्या गायी आहेत तिथे, त्यांचं सगळं संगोपन वगैरे इथे होतं. खूप सुंदर मंदिर आहे हे. मी सगळ्यांना सजेस्ट करेल, एकदा तरी या मंदिराला नक्की व्हिजिट द्या. तुम्हाला खरंच खूप आवडेल, खूप प्रसन्न वाटेल इथे येऊन. आणि मग मंदिरातून बाहेर पडल्यावर थोडंच पुढे गेलं गंगापूरच्या रस्त्याला की तिकडे मोठं एक श्री संत लहानूजी महाराज संस्थानाचं स्पेशल एक गोरक्षण आहे. या सगळ्या तिथल्याच गायी आहेत, खूप गायी आहेत तिथे. आणि ते गोरक्षण विदर्भातून पहिल्या नंबरवर आणि महाराष्ट्रातून 3ऱ्या नंबरवर आलं आहे. तर हे आहे ते गोरक्षण. खूप मोठं आहे. गायींची खूप प्रॉपर तिथे केअर घेतल्या जाते. आणि त्याची एक न्यूज पण आली आहे पेपरमध्ये, मी टाकली आहे व्लॉगमध्ये पुढे.
आणि लगेच तिथे गंगापूर आहे, तिथल्या पण मंदिरात आम्ही गेलो होतो. बोला होतं. आधी इथे काहीच नव्हतं, पूर्ण जंगल होतं. जेव्हा महाराज प्रकट झाले त्यावेळेस नानजी महाराज इथे छोटस मारुतीचं मंदिर होतं. हेच ना. हा नाही, ही मूर्ती वगैरे आता स्थापन केली. हे आधी हे होतं. हा अच्छा, हे सगळे छोटे देव. हा मग महाराज प्रकट झाल्यावर इथं त्यांनी तपस्या केली. हे तपस्या इथं भवन. राहिले. तपस्या तर आधीच झाली होती. हा पण इथे राहिले आधी. हा मग गावाशी संपर्क आला, मग गावात अनुभव येत गेले. हा मग असं मग ते हळूहळू डेव्हलपत गेलं. ओके. रघुनाथ महाराजांचं मंदिर आहे. रघुनाथ महाराज खूप सुंदर आहे. नानोजी महाराजांचे शिष्य होते ना. असं नॉर्मल सांगा. तर मग टाकरखेडला झालं दर्शन, गंगापूरला दर्शन झालं आणि हे 2 मंदिर करून मग आम्ही पोचलो नेरपिंगळाईला, पिंगळा देवीच्या दर्शनाला. मग देवीचं पण दर्शन घेतलं. इथे या पण मंदिराचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, डेव्हलपमेंट होती आहे हळूहळू. तुम्हाला दिसतच असेल वरती वगैरे सगळं चालू आहे. तर हे आहे ते देवीचं मंदिर आणि ही देवीची मूर्ती. सो देवीच्या मंदिरात गेलो तर ऑब्व्हियसली आम्ही तिथं ओटी पण भरली, छान दर्शन घेतलं आणि मंदिराचा पूर्ण परिसर एक्सप्लोअर केला. सगळं अंडर कन्स्ट्रक्शन चालू आहे, काही दिवसांनी अजून छान होईल. आणि हे मंदिर खूप उंचावर आहे, त्यामुळे इथून खाली बघितलं ना की खूप सुंदर व्ह्यू आहे. छान इथे शेड्स लावले आहे, लोक इथे आल्यावर डबा पार्टी पण करतात. तर हा असा सुंदर इथून व्ह्यू आहे, खूप छान हवा येते. आणि इथला कच्चा चिवडा पण खूप फेमस आहे, गेले तर नक्की खा. आणि आजचा माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मंदिराचा मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.